पवित्र शास्त्राचे वाचन करण्यापूर्वीची प्रार्थना. हे देवा, तुझा शब्द वाचत असताना मला तुझी ओळख होऊ दे. तुझे प्रेम व तुझे स्मरण रोजच्या जीवनात होण्यासाठी तू मला मदत कर. तुझा पवित्र शब्द माझ्या जीवनासाठी कशा प्रकारे मी लागू करावा याची समज दे. हे पवित्र आत्म्या, माझ्यातील अज्ञान दूर कर. माझ्या कुटुंबात आणि या जगात हा पवित्र शब्द वाचत असताना तुझ्याविषयी व इतरांविषयी माझ्या हृदयात प्रेम प्रज्वलित कर. आमेन. शुक्रवार तारीख 26 जून. पहिले वाचन राजाचे दुसरे पुस्तक, अध्याय 25, ओवी 1-12. त्याच्या कारकिर्दीच्या 9व्या वर्षाच्या 10व्या महिन्यातील दशमीस बाबेलचा राजा नबुकदनेस्सर आपली सर्व सेना घेऊन येरुसलेमावर चढाई करून आला. त्याने त्याच्यासमोर तळ देऊन सभोवार मेढे कोट उभारले. सिदकिया राज्याच्या कारकिर्दीच्या 11व्या वर्षापर्यंत नगरास वेढा पडला होता. 4थ्या महिन्याच्या नवमीपासून नगरात एवढी महागाई झाली की देशाच्या लोकांस काही खावयास मिळेना. मग नगराच्या तटास एक खिंडार पाडण्यात आले. दोहो तटांच्या मध्ये जी वाट राजाच्या बागेपाशी होती त्या वाटेने सर्व योद्धे रातोरात पळून गेले. नगरास खाद्यांचा वेढा पडलाच होता. इकडे राजाने अराबाचा रस्ता धरला तेव्हा खासदी सेनेने राजाचा पाठलाग करून त्यास यरिहोच्या मैदानात गाठले आणि त्याच्या सर्व सैन्याची दाणादाण केली. ते राजास पकडून रिबला येथे बाबेलच्या राजाकडे घेऊन गेले. त्यांनी त्याची शिक्षा ठरवली. त्यांनी सिदकियाच्या पुत्रांचा डोळ्यांदेखत वध केला आणि सिदकियाचे डोळे फोडून त्यास बेड्यांनी जखडून बाबेलास नेले. बाबेलचा राजा नबुकदनेस्सर याच्या कारकिर्दीच्या 19व्या वर्षी 5व्या महिन्याच्या सप्तमीस नबुजरदान येरुसलेमास आला. हा बाबेलच्या राजाचा सेवक असून गारद्यांचा नायक होता. त्याने परमेश्वराचे मंदिर आणि राजवाडाही जाळून टाकले. तशीच येरुसलेमातील सगळी मोठमोठी घरे जाळून टाकली. गारद्यांच्या सरदारांबरोबर असलेल्या खासद्यांच्या सर्व सैन्याने येरुसलेमाभोवतालचे सर्व तट पाडून टाकले. शहरात शिल्लक राहिलेले लोक, बाबेलच्या राजाकडे फितूर होऊन गेलेले लोक आणि उरलेले साधारण लोक यांस गारद्यांचा नायक नबुजरदान याने कैद्य करून नेले. देशातले जे लोक अतिशय कंगाल होते त्यांस गारद्यांच्या सरदाराने द्राक्षांच्या मळ्यांची आणि शेतांची मशागत करण्यास मागे ठेवले. हा प्रभूचा शब्द. देवाला धन्यवाद. प्रतिसाद स्तोत्र. मी जर तुझी आठवण ठेवली नाही तर माझी जीभ माझ्या टाळूला चिकटो. शुभवर्तमान. मत्ते अध्याय 8, ओवी 1-4. मग येशू डोंगर उतरल्यावर लोकांचे थवे त्याच्या मागे चालले आणि पहा, एक कुष्ठरोगी त्याच्याकडे आला आणि त्याच्या पाया पडून त्याला म्हणाला, प्रभुजी, आपली इच्छा असली तर मला शुद्ध करण्यास आपण समर्थ आहात. तेव्हा त्याने हात पुढे करून त्याला स्पर्श केला आणि म्हटले, माझी इच्छा आहे, शुद्ध हो. लागलेच त्याचे कुष्ठ जाऊन तो शुद्ध झाला. मग येशूने त्याला म्हटले, पहा, हे कोणाला सांगू नकोस, तर जाऊन स्वतःच याजकाला दाखव आणि त्यांना प्रमाण पटावे म्हणून तुझ्या शुद्धीकरिता मोशेने नेमलेले अर्पण वाहा. प्रभूचे शुभवर्तमान. हे ख्रिस्ता, तुझी स्तुती असो. चिंतन. समर्पण करणे म्हणजे श्रद्धा आणि आदर व्यक्त करणे होय. समर्पणात अशक्य गोष्टी विश्वासाद्वारे शक्य होतात. आजच्या शुभवर्तमानात एक कुष्ठरोगी येशूच्या पाया पडून स्वतःचे समर्पण व्यक्त करतो. आपली इच्छा प्रभू येशूच्या चरणी ठेवतो आणि त्याच्या विश्वासाचे समर्पण येशूच्या हवाली करतो. येथे कुष्ठरोगी आपला 100% विश्वास येशूवर ठेवतो. येशूची मुक्ती देणारी समर्थनीय शक्ती त्याच्यावर चालवण्यास येशूच्या हवाली करतो. येथे येशू त्या कुष्ठरोग्याला स्वतःच्या हाताने स्पर्श करतो. यहुदी कायद्यानुसार कोणत्याही कुष्ठरोग्याला स्पर्श करण्यास किंवा त्याच्या जवळ जाण्यास मनाई होती. त्या काळी कुष्ठरोग्यांना नगराच्या बाहेर काढलं जात असे. ती एक निषिद्ध प्रथा होती. त्यांना स्पर्श करणे तर दूरच, पण येशू ती प्रथा मोडतो. त्याला स्पर्श करून त्याची जन्मजात प्रतिष्ठा वाढवतो. त्याचा सन्मान आणि आदर करतो. त्याने व्यक्त केलेली त्याची श्रद्धामय इच्छा पुरी करतो. त्याला शुद्ध करतो. प्रत्येक व्यक्ती देवाच्या प्रतिमेत व प्रतिरूपात निर्माण झाला आहे. आपणही प्रत्येक व्यक्तीचा सन्मान व आदर करणे गरजेचे आहे. प्रत्येक व्यक्तीवर दया आणि प्रेम व्यक्त केले पाहिजे. डोंगरावरील प्रवचनाच्या कृपेने भारावून गेलेला लोकसमुदाय आणि ह्या कुष्ठरोग्याला बरे केल्यावर तोच लोकसमुदाय येशूच्या मागे चालत जातो. प्रत्येक माणूस जो येशूच्या मागे चालतो त्याचा आत्मा, मन आणि शरीर त्या कुष्ठरोग्याप्रमाणे शुद्ध झाल्याशिवाय राहणार नाही.